राज्यात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात विरोधकांकडून चौफेर टीका केली जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासंदर्भातील जी.आर. आपण रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला। म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजासमोर आलं पाहिजे। कंत्राटी भरतीसाठी महाराष्ट्रात पहिला निर्णय 13 मार्च 2003 रोजी झाला। तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात सुरू झाली। अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 मध्ये जी.आर. काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली। 2010 मध्ये अशोक चव्हाण यांनी पहिला जी.आर. काढला आणि परत त्यांनी 6000 कंत्राटी पदांसाठी जी.आर. काढला। तर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात 9 कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला। कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचं पाप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं असून त्यांच्या पापाचं ओझं आम्ही का उचलायचं असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला। त्यामुळे या तिन्ही पक्षांनी जनतेत जाऊन या संदर्भात माफी मागावी असं सुद्धा फडणवीस म्हणाले। कॅमेरामॅन दीपेश मादनसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। कंत्राटी भरतीला घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप देखील तितकीच आक्रमक झाली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत माफी मागितली नाही तर भाजप राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। उद्धव ठाकरेजी यांनी माफी मागावी, नाक घासून माफी मागावी। शरद पवारजी आपणही माफी मागावी। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड मोठं तीव्र आंदोलन करणार आहे। तर दुसरीकडे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील बावनकुळेंच्या विधानाला सहमती देत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। लाज वाटली पाहिजे यांना की कुठल्या गोष्टीवर तुम्ही नाराज या ठिकाणी गैरसमज पसरवता, त्याच्यावर आरोप केले, हे खोटे आरोप आहेत, हे पाप तुम्ही केलेले आहे। भरे माफी नाही मागितली ती चालेल, पण तुमच्याकडून हे पाप घडलेलं आहे हे महाराष्ट्राच्या तरुणाईला तुम्ही सांगा। एकंदरीतच चित्र बघता आगामी काळामध्ये कंत्राटी भरतीचा मुद्दा हा राजकारणाचा केंद्रस्थानी राहील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। नाशिक हा आमचा आत्मा आहे, आमचा देव, आमचा धर्म इथे आहे। मात्र ह्याच नाशिकमध्ये कोट्यवधींचा ड्रग्जचा व्यवहार चालू आहे। हेच नाशिक ड्रग मुक्त केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपासह राज्य सरकारला दिला आहे। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटाकडून मोठा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। नाशिकमधील ड्रग रॅकेट चांगलं चर्चेत आलं आहे। त्यानंतर ठाकरे गट आक्रमक भूमिका घेत आहे। आज याच मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान प्रचंड प्रतिसाद मोर्चाला मिळाला आहे। या सगळ्या मोर्चेकरांना संबोधित करताना संजय राऊत यांनी भाजपावर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। उद्धव ठाकरेंचा निरोप आहे की नाशिक शहरातील ड्रग्जच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं आहे। यासाठी नाशिक बंद करण्याची वेळ आली तरी चालेल, मंत्र्यांच्या गाड्या देखील रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिलाय। कॅमेरामन मयूर वारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। कुणबी प्रमाणपत्र नको असल्यास घेऊ नका असा टोला मनोज जरांगे पाटलांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लावला। जरांगेची जुन्नर आणि नारायणगाव पाठोपाठ राजगुरुनगरमध्ये भव्य सभा पार पडली। त्यावेळी जरांगे पाटील बोलत होते। 2 दिवस मुंबईतील छोटेखानी बैठका आणि माध्यमांच्या मुलाखत सत्रानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांगेंनी कूच केली। शिवनेरी किल्ल्यावर जाऊन आल्यानंतर पहिल्याच दिवशी जरांगेंनी जुन्नर, राजगुरुनगर, बारामती, फलटण आणि दहिवडी अशा 5 सभांचं आयोजन केलं होतं। अशाच 5 सभा दुसऱ्या दिवशी देखील होणार आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे 22 तारखेला अंतरवली सराटीमध्ये एक पत्रकार परिषदेचं आयोजन करून पुढची दिशा काय असेल हे जरांगे सांगणार आहेत। सरकारकडून आरक्षण दिलं गेलं नाही तर अंतरवलीच्या पत्रकार परिषदेत पुढची आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे। तर दुसरीकडे पुढच्या 4 दिवसामध्ये सरकार काय भूमिका घेणार याकडे राज्यातील मराठा बांधवांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, बारामती। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेते मंडळींना प्रवेश बंदी केलेली आहे। तशा आशयाचे फ्लेक्स गावाच्या वेशीवर लावण्यात आले आहेत। सर्व राजकीय नेत्यांना पांगरा शिंदे गावामध्ये प्रवेश बंदी अशा आशयाचं फ्लेक्स या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा समर्थन देण्यासाठी गावकऱ्यांनी लावलेले आहे। यामध्ये बॅनरमध्ये पुढे म्हटलेलं आहे की चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशा आशयाचं या ठिकाणी हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहे।
पांगरा शिंदेप्रमाणेच पळसगाव, गिरगाव, शिरळी, घोडा, पांगरा शिंदे, कंजारा, बागलपार्डी यासारख्या अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीनं राजकीय नेते मंडळींना, राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे आणि या निर्णयामध्ये हिंगोली जिल्ह्यातील अजूनही अनेक गावं जे ते सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो। ज्या त्या गावातील मराठा समाज बांधवांनी हा गावात निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं राजकीय नेते मंडळीची चांगलीच डोकेदुखी या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळं तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा समाज बांधव या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, पांगरा शिंदे, हिंगोली। शिवसेनेच्या 53 आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुनावणी पार पडली। या प्रकरणातील अतिरिक्त कागदपत्र सादर करण्यासाठी शिंदे गटाला 25 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे। अपात्रता सुनावणी दरम्यान 6 गटांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेली कागदपत्र माझ्या समोर सादर करा अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला दिल्या आहेत आणि आपली नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे। दरवेळेस वेगवेगळे अर्ज दाखल करता, त्यात वेळ घालवता, यामुळे सुनावणीमध्ये अधिक वेळ जातो। पण तुम्ही इथे एक आणि सर्वोच्च न्यायालयात एक भूमिका घेता असं म्हणत अध्यक्षांनी ठाकरे गटाला चांगलंच खडसावलं। तर अधिकची कागदपत्र सादर झाल्यानंतर 26 ऑक्टोबरला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टानं 30 ऑक्टोबरपर्यंत सुनावणीचं नव्यानं वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे। कॅमेरामन कृष्णा कापरे, सर्वश्रुने, एबीपी माझा, मुंबई। दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात खोटा आरोपपत्र दाखल झाल्याचा आरोप मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांच्यावर केलाय। दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास अजूनही संपलेला नाही। याच प्रकरणी दिशाचा मृत्यू ज्यावेळी झाला त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा मोबाईल त्याच परिसरात कसा काय होता असा सवालही राशिद खान यांनी याचिकेतून विचारला आहे। तर आजोबा वारल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणंही खोटं असल्याचा दावा राशिद खान पठाण यांनी केलाय। त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली असून त्यांच्यावर न्यायालयानं कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केली आहे। 13 आणि 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, शोविक चक्रवर्ती, अरबाज खान आणि संदीप सिंह यांचं मोबाईल लोकेशन नेमकं काय होतं हे तपासलं जावं आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं अशी मागणी राशिद यांनी केली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई। कॅश फॉर क्वेश्चन अर्थात लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणी वाढत चालल्या। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या संदर्भात आरोप करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं होतं। कालपासून या प्रकरणामध्ये नाट्यमय घडामोडी घडतायत। या केसमध्ये दर्शन हिरानंदानी हे माफीचे साक्षीदार बनलेले आहेत। मोइत्रा यांना महागडे गिफ्ट दिल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। मोइत्रा यांनीच आपल्याला ब्लॅकमेल केलं, लोकसभेचा मेल आयडी सुद्धा त्यांनी आपल्याला देऊन ठेवला होता असं त्यांचं म्हणणं आहे। अदानींच्या विरोधात जे प्रश्न सभागृहामध्ये मोइत्रा यांनी विचारले त्यात हिरानंदानी यांची मदत झाल्याचा दावा आहे। एकीकडे या प्रकरणात मोइत्रा यांनी कोर्टामध्ये अब्रू नुकसानीची केस दाखल केलेली आहे। आज दिल्ली हायकोर्टामध्ये त्यावर सुनावणी होती, पण त्यावेळी देखील त्यांचे वकील गोपाल नारायणन यांच्यावरती महुआ मोइत्रा यांचे पूर्वाश्रमीचे मित्र आणि सध्याचे आरोपी जय अनंत देहद्राय यांच्याशी संपर्क केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर मोइत्रा यांचे वकील या केसपासून स्वतःहून दूर झाले। दर्शन हिरानंदानी यांच्या नावानं जे कागदपत्र व्हायरल झालेले आहेत ते कुठल्याही लेटर हेडवरती घेतलेले नाहीयेत आणि कुठल्याही चौकशी यंत्रणांसमोर त्यांनी हा कबूलनामा दिलेला नाहीये, हा महुआ मोइत्रा यांचा दावा आहे। पण अर्थात पुढे नेमकं काय होतंय, लोकसभा हक्कभंग समितीसमोर आणि कोर्टात या संदर्भातली काय कागदपत्र समोर येत आहेत हे बघावं लागेल। कॅमेरामॅन मोहितसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीमुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा एकत्र येणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, ज्याचं उत्तर सुप्रियाताईंनी दिलंय। पवारांची दिवाळी कालही एकत्र होती, आजही आहे आणि उद्याही राहील। आपली राजकीय मतभेद जरूर आमचे झालेले आहेत, पण म्हणून काय राजकीय मतभेद वेगळे असतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात। त्याच्यामुळे कुटुंबातली नाती जबाबदाऱ्या
या कुठल्याच कुटुंबानी म्हणजे पवार कुटुंबानी नाही कुठल्याच कुटुंबानी डावललेल्या या मताची मी आहे. एकीकडे सुप्रिया सुळेंनी दिवाळीबद्दल स्पष्टीकरण दिलेलं असताना दुसरीकडे मात्र बारामती लोकसभेच्या चर्चेवरून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषयी अजित पवारांनी भाष्य केलंय. बारामतीच्या लढतीत सातत्याने चर्चा होते, पोस्टर पण लागलं वारज्यात परवा दिवशी. आम्ही विचार करू ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस त्या गोष्टीचा विचार केला जाईल. दिवाळी अगदीच काही दिवसांवर आहे. अशातच पुन्हा एकदा पवार कुटुंब या निमित्तानं एकत्र यावं अशी आशा बारामतीकर आणि कार्यकर्ते करीत आहेत. कॅमेरा पर्सन ओंकार सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी पीक विम्यापोटी 25% आगाऊ रक्कम देण्यास नकार दिलाय. पीक विमा कंपन्यांचं हेच धोरण कायम राहिल्यास सरकारला मोठ्या रोषाला तोंड द्यावं लागणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50% जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या 25% मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. मात्र हीच बाब कंपन्यांनी अमान्य केली असून याविरुद्ध अपील दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे यंदा झालेला सततचा पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे पिकांचं नुकसान पाहता जिल्हा प्रशासनानं विमा कंपनीला 25% रक्कम आगाऊ देण्याचे निर्देश दिले होते. मात्र कंपन्यांनी याला नकार दिला आहे. शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असताना विमा कंपन्यांच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अन दसरा मदतीविनाच साजरी होण्याची शक्यता आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेमध्ये जशी शेती महत्वाची आहे तशीच इथे जी वाईन बनते ती जगप्रसिद्ध आहे. फार वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन तुम्हाला इथे बघायला मिळते. ते 50ला 2 म्हणजे 50 शेकेलला 2 वाईन आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या द्राक्षापासून त्या बनवलेल्या वाईन आणि बिअरचं कल्चर जे आहे ते इतकं का आलं आणि त्याचा अर्थव्यवस्थेत काय उपयोग होतो? कारण इथे बीट जास्त उगवलं आणि हे पूर्वीपासून इव्हन बिफोर क्राइस्ट हे लोक वाईन पीत होते आणि बनवत सुद्धा होते. तर त्या टायमापासून म्हणजे बोला ना 3-4 हजार 3,500 वर्षापूर्वीपासून हे लोक वाईन पितात. जगातली जवळपास सगळी ब्रँड आणि सगळ्या प्रकारची दारू तुम्हाला इस्रायलमध्ये बघायला मिळते. मला माहिती आहे काही प्रेक्षक त्याबद्दल नाकाबूर आपण अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे दारू पिण्यासाठी इथे कुठल्याही लायसन्सची तुम्हाला गरज नाहीये. म्हणजे एक लक्षात घ्या, अर्थव्यवस्था त्याच्यावरती चालते. बाय द वे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेल नंतर सर्वाधिक महसूल जो मिळतो तो एकतर बांधकामाच्या खरेदी, घरांच्या खरेदी विक्रीचा आणि त्याबरोबर दारूतनं मिळतो. त्यामुळे कोरोना काळामध्ये आपण काय प्रयोग केले आठवा, सगळ्यात आधी दारूची दुकानं होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.